द आर्ट ऑफ प्राइसिंग, किंमत ही केवळ एक नंबर नाही तर त्यामागे एक मोठी स्ट्रॅटेजी आहे. व्यवसाय टेक्नॉलॉजी बदलते, मार्केट्स, कस्टमर टेस्ट सतत बदलतात, पण एक गोष्ट नेहमीच केंद्रीय राहते, किंमत. प्राईस फक्त खर्चावर प्रॉफिट नाही, प्राईस म्हणजे परसेप्शन. ग्राहकांच्या मनात तुमची व्हॅल्यू किती आहे. प्राईस म्हणजे पोझिशनिंग, तुम्ही प्रीमियम आहात की मास मार्केटवाले. कधी कधी प्राईस हे लिडरशिपची परीक्षा घेतं. कॉन्फिडंट प्राइसिंग बरोबर म्हणजेच मार्केट ऑथॉरिटी असं समजलं जातं. कंपन्या नंबर्सपेक्षा जास्त प्राईस या एलिमेंटनेच कित्येकदा स्ट्रॅटेजी, सायकोलॉजी आणि सस्टेनेबिलिटी तयार करतात. तर प्राईस फक्त डिसिजन नाही आहे, ती बिझनेस फिलॉसॉफी आहे, ब्रँड आयडेंटिटी आहे आणि मार्केट इन्फ्लुएन्स दाखवण्याचं पॉवरफुल साधन आहे. आपण काही प्रत्यक्ष उदाहरणांमधून समजून घेऊ. ॲपल, किंमत म्हणजे प्रतिष्ठा, प्राईस ॲज ए स्टेटमेंट ऑफ प्रेस्टिज. ॲपलने किंमत ही प्रीमियम ठेवली, पण ती ग्राहकांना अधिक वाटते. त्यांचा मॉडेल सिम्पल आहे, वी डोंट सेल फोन्स, वी सेल ए सिमलेस युजर एक्सपिरियन्स असं म्हणतात. यामुळे ग्राहक किमतीवर चर्चा करतच नाही, ते व्हॅल्यूवर विश्वास ठेवतात. ॲपलचं इकोसिस्टम म्हणजे एक लॉक इन स्ट्रॅटेजी आहे. एकदा तुम्ही त्यात प्रवेश केला की त्यातून बाहेर पडणं अवघड होतं. ॲपल प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस या अशा प्रकारे डिझाईन करतं की त्या एकमेकांशी खूप इंटरकनेक्टेड असतात. मॅनेजमेंट लेसन, ॲपलचं प्राइसिंग हे व्हॅल्यू बेस्ड लिडरशिपचं उत्तम उदाहरण आहे. कंपनीने स्वतःची परसिव्ड व्हॅल्यू इतकी वाढवली आहे की बाकी सर्व कॉम्पिटिटर्स इरिलेव्हंट झाले. पुढचं उदाहरण घेऊ, ॲमेझॉन. डायनॅमिक प्राइसिंग म्हणजेच जिवंत रणनीती. ॲमेझॉनमध्ये किंमत ही स्थिर नसते, ती सतत बदलते. अल्गोरिदम्स डिमांड, कॉम्पिटिशन आणि टायमिंगनुसार रिअल टाईम निर्णय घेतात. हे म्हणजे डेटा ड्रिव्हन ॲजिलिटीचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. त्यांच्या सुरुवातीच्या काळात ॲमेझॉनने पुस्तके जवळपास कॉस्ट प्राईसवर विकून कस्टमर ट्रस्ट आणि डेटा मिळवला. प्रॉफिट नको, ट्रस्ट पाहिजे या तत्वावर. आज त्याच अल्गोरिदमने जगभरात $1 बिलियन डिसिजन्स घेतले जातात. मॅनेजमेंट लेसन, प्राइसिंग ही टॅक्टिकल नाही, ती ऑपरेशनल इंटेलिजन्स आहे. रिअल टाईम प्राइसिंग म्हणजे सप्लाय चेन आणि मार्केट डायनामिक्स यांचा एक सतत चालणारा संवाद आहे. पुढचं उदाहरण, यूट्यूब. सेगमेंटेशन थ्रू टाईम अँड पेशन्स. यूट्यूबने प्राइसिंगची व्याख्या बदलली. इथं किंमत पैशात नाही, वेळेत मोजली जाते. फ्री युजर्सना कंटेंट मिळतं, पण ॲड्स इंटरप्ट करतात. प्रीमियम युजर्सला सिमलेस व्ह्यूइंग आणि डाउनलोड्स. म्हणजे सेगमेंटेशन मनी बेस्ड नाही तर पेशन्स बेस्ड आहे. तुम्ही वेळ द्या किंवा सबस्क्रिप्शन घ्या. मॅनेजमेंट लेसन, यूट्यूबने दाखवलं की मॉडर्न प्राइसिंग ही बिहेवियरल इकॉनॉमिक्सवर आधारित आहे. काही ग्राहक पैसे देतात तर काही आपला वेळ म्हणजेच अटेन्शन. यूट्यूबसाठी दोन्ही रिसोर्सेस महत्त्वाचे आहेत, सबस्क्रिप्शनचा रेव्हेन्यू आणि अटेन्शन. कारण ॲडव्हर्टायझर्स यूट्यूबला पैसे देतात, त्यांना माहीत असतं यूट्यूबकडे लोकांचं लक्ष आहे म्हणजे अटेन्शन आहे, आणि यूट्यूबच्या ग्रोथसाठी ड्युएल फ्युएल म्हणून हे दोन्ही गोष्टी काम करतात. पुढचं उदाहरण घ्या, स्टारबक्स. किंमत ही अनुभवाची, एक्सपिरियन्सची कहाणी. प्राईस रिफ्लेक्ट्स नॉट व्हॉट यू पे बट व्हॉट यू फील. स्टारबक्समध्ये कॉफी म्हणजे बेवरेज नाही तर ती बिलॉंगिंगची भावना आहे. किंमत ही कम्फर्ट, कन्सिस्टन्सी आणि सोशल आयडेंटिटीचं मूल्य आहे. स्टारबक्सने थर्ड प्लेस कन्सेप्ट निर्माण केलं. ना घर ना ऑफिस, पण एक तिसरं असं ठिकाण जिथे आपण स्वतःसाठी थोडा वेळ घेतो, लोकांना भेटतो, काम करतो आणि स्वतःच्या लयीत जगतो. हेच त्यांचं खऱ्या अर्थाने प्रोडक्ट डिफरन्सिएशन आहे असं आपण म्हणू. कॉफी हे तर फक्त एक माध्यम आहे. मॅनेजमेंट लेसन, एक्सपिरियन्स बेस्ड प्राइसिंग म्हणजे ब्रँड इक्विटीला मॉनिटरी लँग्वेज देणं. ग्राहक प्रॉडक्ट घेत नाही, तो स्वतःच्या भावनांचं एक्सटेन्शन खरेदी करतो. बरोबर. डायसन, स्किमिंग स्ट्रॅटेजी म्हणजे इनोव्हेशनचं अर्थशास्त्र. डायसनने होम अप्लायन्सेसमध्ये प्रीमियम इनोव्हेशन्स आणली. व्हॅक्यूम क्लिनर्स ते हेअर ड्रायर्स अशा प्रोडक्ट्समध्ये. सुरुवातीला त्यांनी उच्च किमतीत म्हणजे $300 ते $600 त्यांचे प्रोडक्ट्स लॉन्च केले. कॉम्पिटिटर्स जेव्हा $100 विकत होते. प्राइसिंगने त्यांच्या प्रोडक्ट्सला एक लक्झरी इंजिनिअरिंगचा दर्जा दिला. पुढे जेव्हा ब्रँड परसेप्शन मजबूत झालं, त्यांनी एंट्री लेवल व्हेरियंट्स आणले, पण ब्रँड प्रेस्टिज कायम ठेवली. मॅनेजमेंट लेसन, डायसनने प्राईस स्किमिंग केवळ मार्जिनसाठी नाही तर ब्रँड डिफरन्शिएशनसाठी सुद्धा वापरले. इनोव्हेशन तेव्हाच टिकतं जेव्हा किंमत परसेप्शनची जुळते. किंमत बॅरियर नाही, ॲस्पिरेशन तयार करणारे फिल्टर आहे. पुढचं उदाहरण घेऊ, झारा. स्केअरसिटी हेच नवीन प्राइसिंग वेपन त्याने वापर. झाराचा बिझनेस मॉडेल थोडा वेगळाच आहे.
दर 2 आठवड्यांनी नवीन डिझाईन्स, मर्यादित क्वांटिटी आणि जवळपास नो डिस्काउंट पॉलिसी. ग्राहकांना माहीत असतं की जर त्यांनी आज घेतलं नाही तर पुढच्या आठवड्यात तो डिझाईन, त्याचा स्टॉक संपलेलाच असेल. हीच स्केअरसिटी ग्राहकांच्या मनात अर्जन्सी निर्माण करते. बाय नाव ऑर रिग्रेट लेटर. इतर ब्रँड्स किंमत कमी करून डिमांड वाढवतात, पण जाराने टाईमला त्यांचं मुख्य चलन बनवलं. तिथे किंमत नव्हे, वेळ महाग आहे. तुम्ही डिसिजन उशिरा घेतलात, प्रोडक्ट मिळणार नाही, म्हणजे प्राइस ऑफ डिले वाढतो. मॅनेजमेंट लेसन, कंट्रोल्ड स्केअरसिटी म्हणजे डिमांड मॅनेजमेंटची कलाच. किंमत वाढवली नाही तरी स्पीड, फ्रेशनेस आणि एक्सक्लुझिव्हिटीमुळे अर्जन्सी वाढवून परसेप्शनला प्रीमियम बनवता येतं. पुढचं उदाहरण उबर. तुम्हाला माहीतच आहे, सर्ज प्राइसिंग आणि ट्रान्सपरन्सी. उबरचं सर्ज प्राइसिंग इकॉनॉमिक्स आणि इमोशन्स याचे एक मिश्रण आहे. डिमांड वाढली की अल्गोरिदम किंमत वाढवतो आणि ते ओपनली दाखवतो. काहींना ते अन्यायकारक वाटतं, पण सप्लाय डिमांड बॅलन्स राखण्यासाठी ती सर्वोत्तम पद्धत आहे. मॅनेजमेंट लेसन, डायनॅमिक ट्रान्सपरन्सी हे मॉडर्न मॅनेजमेंटचं नवतत्व आहे. डेटावर आधारित प्राइसिंग कधीकधी ग्राहकांना मार्केट लॉजिक शिकवण्याचं साधन ठरते. रिअल टाईम रिफ्लेक्शन ऑफ व्हॅल्यू, डिमांड आणि टायमिंग यांचं महत्त्व दाखवते. पुढचं उदाहरण जिलेट. रेझर अँड ब्लेड मॉडेल. जिलेटने रेझर्स स्वस्त दिले पण ब्लेड्स महाग ठेवले. त्यांनी कन्झम्पशन पॅटर्नवरून रेव्हेन्यू मॉडेल तयार केलं. एकदा ग्राहक आला की रिकरिंग बिझनेस आपोआप सुरू. कॉम्प्लिमेंटरी प्राइसिंगचं क्लासिक एक्झाम्पल आहे हे. मॅनेजमेंट लेसन, रेव्हेन्यू मॉडेल कॉस्टपेक्षा मजबूत असतो. रिकरिंग एलिमेंट्स व्यवसायाला प्रेडिक्टेबिलिटी देतात. पुढचं उदाहरण आयकिया. परसिव्ड व्हॅल्यूची कला. आयकियाने फर्निचर स्वस्त दिलं पण त्यांच्या एक्सपिरियन्सला त्यांनी प्रीमियम बनवलं. त्यांची शोरूम जर्नी म्हणजे एक स्टोरीच आहे जणू. प्रॉडक्ट नव्हे, एक्सपिरियन्स विकणं यासाठी. त्यांच्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीने मिडल क्लास ग्राहकाला ॲस्पिरेशनल व्हॅल्यू दिली. त्यांची प्राइसिंग स्ट्रॅटेजी साधी होती. 1. स्वस्त फर्निचर पण स्मार्ट डिझाईन्स. 2. फ्लॅट पॅक मॉडेल म्हणजे ग्राहक स्वतः असेंबल करतो. 3. त्यामुळे लॉजिस्टिक्स आणि लेबर कॉस्ट कमी. त्यामुळे उत्पादनाची किंमत कमी ठेवता आली, पण अनुभव मात्र त्यांनी प्रीमियम बनवला. ग्राहक शोरूममध्ये प्रवेश करताच त्याला एका रिअल होम एन्व्हायरमेंटमध्ये आपण फिरत असल्याचा अनुभव मिळतो, जिथे प्रत्येक रूम, फर्निचर आणि लाइटिंग एक कथा सांगते. त्याला असं वाटतं की धिस कुड बी युअर लाईफ. यामुळे ग्राहकाला ओनरशिप बिफोर परचेसची भावना येते. त्याला वाटतं की तो फक्त फर्निचर विकत घेत नाही आहे, तर आपल्या स्वप्नातील घराचा एक तुकडाच घेतोय तो जणू. मॅनेजमेंट लेसन, व्हॅल्यू बेस्ड अँकरिंग म्हणजे परसेप्शन मॅनेज करणं. प्राईस हा डिसिजन ड्रायव्हर नसतो, पण परसेप्शन असतो. जेव्हा अनुभव प्रीमियम वाटतो तेव्हा स्वस्त किंमतही व्हॅल्यू वाटते. पुढचं उदाहरण घेऊ. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मूवी थिएटर्स. सोपं आहे. व्हर्जनिंग अँड पीक प्राइसिंग. सिनेमा हॉल्समध्ये प्राइसिंग सिम्पल वाटतं, पण ते मल्टी लेयर्ड असतं. मॅटिनी शोजसाठी कमी रेट, प्रीमियम सीटसाठी जास्त, वीकेंडसाठी सर्ज. हा प्युअर व्हर्जनिंग मॉडेल आहे, जिथे प्रत्येक ग्राहकाची विलिंगनेस टू पे मॅक्झिमाइज होते. मॅनेजमेंट लेसन, मल्टिपल व्हर्जन्स म्हणजे मल्टिपल कस्टमर्स एका प्रॉडक्टसाठी. डिफरन्शिएशन हे प्रॉफिटेबिलिटीचं अदृश्य शस्त्र आहे. तर प्राईस ही फक्त फायनान्स डिपार्टमेंटची गोष्ट नाही, ती ब्रँड पोझिशनिंग, कस्टमर सायकॉलॉजी आणि लीडरशिप मॅच्युरिटी दर्शवते. योग्य किंमत ठरवणं म्हणजे आपल्या प्रोडक्टचं बरोबर मूल्य ओळखणं. काहींसाठी किंमत ही प्रोटेक्शन आहे, काहींसाठी परसेप्शन आहे, तर काहींसाठी ती पर्पज आहे. खरं सांगायचं तर प्राइसिंग इज नॉट व्हॉट यू चार्ज, इट इज व्हॉट युअर ब्रँड अलाउज यू टू चार्ज. कसा वाटला हा विषय कमेंट करून सांगा. अशा आणि कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल तेही सांगा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. इतरांनाही सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.